निवडणुकीच्या गोंधळात 45 कोटींच्या ड्रग्सचा बाजार. मुंबई पोलिसांनी महापालिका निवडणुकीचा माहोल सांभाळत दुसऱ्या बाजूला सुमारे 45 कोटी 95 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. फक्त ड्रग्ज नाही तर 3 कोटी 10 लाख 17 हजार रुपयांची रोख रक्कम, 1237 लिटर मद्य जप्त करण्यात आलं असून त्याची किंमत सुमारे 8 लाख 3 हजार रुपये आहे. ही कारवाई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवलेल्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागातून हे सगळे ड्रग्ज पकडण्यात आले असून यामध्ये नशाचे विविध पदार्थ समाविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून ड्रग्ज कुठून आले, कुणासाठी होते आणि यामागे कोणतं नेटवर्क काम करत होतं याचा सखोल तपास सुरू आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी 16 अदखलपात्र आणि 13 दखलपात्र असे एकूण 29 गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात पैसा, नशा आणि गुन्हेगारीवर कडक नजर ठेवली जात असल्याचं या कारवाईतून स्पष्ट होतं. पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की निवडणूक प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत. एकीकडे प्रचार, सभा आणि राजकारण तर दुसरीकडे ड्रग्ज विरुद्धची ही मोठी लढाई. मुंबई पोलिसांचा कडक आदेश स्पष्ट आहे की निवडणूक असो वा नसो, गुन्हेगारीला माफी नाही.